तुम्ही पुढे पत्रकार नसणार, पोलीस नसणार, एकेका सगळ्यांची जी कोण जबाबदार असेल त्या कर्मचाऱ्यांना काढणार आहे, सगळ्यांची कपडे रस्त्यावर काढणार आहे. हे जे काय आहे आवाज बीजेपीची सत्ता आहे, सत्तेचा वापर चांगला काय त्याच्यासाठी करा की गोरगरिबांची नोकरी करायसाठी करतात ते लोक. आणि तुमच्यावर दबाव नाही, तुम्ही एक लोकांना लक्षात ठेवा. आज सर्वसामान्य एखादा माणूस सोनम वांगचूक कशासाठी आंदोलन करतात सांगा ना तुम्ही. जे नीटचा पेपर फुटला आणि जे उपोषणा 18 दिवस बसले आणि त्यांना पाठिंबा दिला म्हणून नोकरी काळा घेणार त्याच विषयासाठी भले आमच्या आमदार निवेदन दिलेलं आहे. काय मागणी आणि काय महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या दुग्ध व्यवसायामध्ये एक नंबरला असणाऱ्या गोकुळ हा कर्मचाऱ्यांच्या जीवावरती उभा आहे. आणि अशा कर्मचाऱ्यांच्या पोटावरती उठणाऱ्या या सत्ताधीशांना आमचं एकच सांगणं आहे की आज सोनम वांगचूक यांनी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी परवानगी घेऊन स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून त्यांनी आज त्या ठिकाणी पाठिंबा दिला. या पाठिंबा दिला म्हणून पोटशूळ उठलेल्या, कारण मुळातच पोटशूळ उठलेल्या यांची सत्ता आहे. जंतर मंतरवरती माता भगिनींना, विद्यार्थ्यांना कुत्र्यासारखं बडवून टाकलं. त्याच पद्धतीनं गोकुळच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकून नवीन 1700 कर्मचाऱ्यांची भरती करायची आणि त्याच्या भरतीतून लाखो रुपये कमवायचं हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी रचलेलं आहे. ज्यामुळे त्यांनी या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करा असं निवेदन दिलेलं आहे. आणि हे प्रशासक मंडळाच्या वागण्यावरनं हे दिसतंय. येणाऱ्या 2-3 दिवसात ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं त्यांना नोटिसा देऊन त्यांना बरखास्त करायचं नियोजन केलंय. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही गोकुळवरती हा धडक मोर्चा आणलेला आहे. आज या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांना आम्ही प्रेमानं निवेदन दिलंय आणि त्यांना एकच सांगणं आहे, एकाही कर्मचाऱ्यावरती कारवाई खूप लांबची गोष्ट आहे. जर एकाही कर्मचाऱ्याला जर का नोटीस दिली तर या प्रशासकीय मंडळाचा अध्यक्ष आणि त्यांचं संचालक मंडळ यांची कपडे फाडून यांना या गोकुळच्या बाहेर रस्त्यावरती ओढून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेल. कारण जर का या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरावरती जर अन्याय करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा अपमान आणि हे त्रास आणि ह्या जुलमी अत्याचार कदापि सहन करणार नाही. आंदोलन करत होतं आणि आता तुम्ही त्यांच्या समर्थनात निवेदन दिलं. नक्कीच आता मी कालही ते बोललोय. सोनम वांगचूक हे नीटचा पेपर फुटला आणि 21 विद्यार्थी त्यात आत्महत्या केलेले, दगावलेले आहेत. त्यांच्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्यासाठी ते 18 दिवस उपोषणाला बसलेले. एक भावना असते, तशीच भावना ह्या गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली आणि त्यांना पाठिंबा देण्याचा परवानगी घेऊन प्रयत्न केल्यानंतर बीजेपीचे आपले नाताजी काय नाव का तुमचं पाटील चांगला कार्यकर्ता आहे. मला एक नाताजी पाटलांना एवढंच सांगायचं आहे की आपली सत्तेचा वापर गोरगरीब शेतकरी, त्यांच्या कर्मचारी आणि गोकुळसाठी चांगल्या पद्धतीने करावा. नाही ते गोकुळमध्ये राजकारण आणायला नसायला पाहिजे नाताजी पाटलांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय बोलायला गेले तर वांगचूक हे लोकांसाठी लढणारा एक व्यक्तिमत्व आहे. ते काय अतिरेकी नाहीत किंवा दहशतवादी नाहीत कुठले, की बाबा त्यांना पाठिंबा दिला म्हणून आपण नोकरीवरून काढा म्हणून निवेदन द्यायला. तर आमची एक प्रामाणिक इच्छा आम्ही व्यक्त केलेली आहे प्रशासकांच्या समोर की एखाद्याही व्यक्तीला नोटीस गेली किंवा कामावरून जर कमी केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ असणार आहे.